अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आता 2 दिवसातच श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. 25 जुलैला श्रावण महिन्यातला पहिला दिवस असणार आहे. आता श्रावण महिना म्हटलं तर येते ती भगवान शंकरांची उपासना करण्याचा अतिशय महत्त्वाचा कालावधी असतो हा. श्रावण मासामध्ये भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर जे काही आपण व्रत वैकल्य करत असतो, मग ते गोपद्म व्रत आहे, गुरुचरित्राचं पारायण आहे, नवनाथ पारायण आहे, त्याचबरोबर शिवलीलामृत पारायण आहे, असे असंख्य व्रत वैकल्य आपण या श्रावण महिन्यात करायचे असतात. आता भगवान शंकरांची सगळ्यात उच्च कोटीची सेवा येते ती रुद्राभिषेक. ज्यांनी कोणी रुद्राभिषेकाची सेवा केली आहे, हे रुद्राभिषेकाचं तीर्थ एका अमृत समान काम करत असतं. आता काही जणांच्या घरात शिवलिंग नसेल, शिवपिंड नसेल, मग भगवान शंकरांची उपासना कशी करावी, सेवा कशी करावी? बघा, तुम्ही भले तुमच्या सासूपासून किंवा तुमच्या सासरच्या घरापासून लांब राहता, अगदी तुमचं एकत्र कुटुंब आहे, पण काही कामानिमित्त, अगदी तुमच्या नोकरीनिमित्त तुमच्या कामाच्या ठिकाणी राहता असाल, तरीसुद्धा आपल्या घरात गणपती बाप्पा, बाळकृष्ण, अन्नपूर्णा माता आणि शिवलिंग हे आपल्या देवघरात असायलाच पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की भगवान शंकर हे स्मशानात राहतात आणि मनुष्य जातीला फक्त शिवपिंडीचंच पूजा करण्याचा अधिकार आहे. म्हणून देवघरात भगवान शंकरांची मूर्ती ठेवत नाहीत, कारण ती स्मशानात असते. त्याचबरोबर भगवान शंकरांचा फोटो चालतो, पण कसा, संपूर्ण कुटुंबासोबत, म्हणजे गणपती बाप्पा, माता पार्वती, कार्तिकेय या सगळ्यांचा सोबतचा फोटो चालतो. पण फक्त भगवान शंकरांचा फोटो हा देवघरात चालत नाही. मनुष्य जातीला फक्त शिवलिंगाचीच पूजा करण्याचा अधिकार आहे. बघा, जेव्हा तुम्ही तुमच्या घरात शिवलिंग नसेल तर तुम्ही भगवान शंकरांची पूजा कशी करणार? आता समजा एखाद्याच्या घरात भगवान विष्णूंचा फोटो नाही आहे, तुम्ही बाळकृष्ण, विठ्ठल महाराजांची यांची पूजा करू शकता. पण आपल्याला भगवान शंकरांची उपासना करण्यासाठी मग तो रुद्राभिषेक असो किंवा श्रावण सोमवारची पूजा करायची असेल, तरीसुद्धा तुम्हाला शिवलिंग घरात स्थापन करायचं आहे. हे महत्त्वाचं आहे. शिवलिंग, शिवपिंड घेत असताना पण ती तुमच्या अंगठ्याच्या साईज इतकी असावी, म्हणजे जास्त मोठी पण नाही. आपला जेवढा अंगठा आहे तेवढीच असावी. छोटी असेल तरी चालेल, पण तुमच्या अंगठ्याच्या साईजची असावी, मोठी नसावी. हे त्याचे काही नियम आहेत. त्याच्यानंतर बघा, आता तुम्हाला सांगते, बघा, शिवपिंड हे कोणी पारद शिवलिंग घेतं, कोणी दगडाचं शिवलिंग घेतं, कोणी पंचधातूचं घेत असतं. आता तुमच्याकडे जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही शिवपिंड आणावी. पारद शिवलिंग घरात ठेवल्याने त्याचे खूप जास्त सकारात्मक फायदा बघायला मिळतात. आता पारद शिवलिंग हे थोडंसं महाग आहे, पण ते जर तुम्ही तुमच्या घरात देवघरात ठेवलं तर त्याचे खूप सकारात्मक फायदे तुम्हाला बघायला मिळतात. आता ज्यांना घेणं शक्य नाही त्यांनी अगदी साधं म्हणजे पंचधातूची शिवपिंड घेतली तरी हरकत नाही. आता माझ्याकडे सुद्धा पंचधातूची शिवपिंड आहे आणि ज्यांना पारद शिवलिंग घ्यायचं आहे तर ते घेऊ शकतात, आणि ज्यांना घ्यायचंच आहे तर त्यांनी जवळच्या दुकानातून घ्यावं. भगवान शंकरांची उपासना करण्यासाठी आपल्याला शिवपिंड घेणं महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, भगवान शंकरांची उपासना सगळ्यात प्रभावी सेवा ती म्हणजे रुद्राभिषेक. रुद्राभिषेकाचं तीर्थ आहे ना, ते अमृत समान काम करत असतं. तुम्हाला माहीत आहे का, तुमच्याकडे अगदी व्यसनाधीन माणूस जर असेल, म्हणतो ना, म्हणजे ज्याला दारूचं व्यसन आहे, तंबाखू, गुटखा, ज्या काही बाहेरच्या गोष्टी आहेत, ज्या म्हणजे नाद असतो किंवा पैशांच्या ज्या संदर्भातली पण ज्या पण आपण म्हणतो सट्टा म्हणतो किंवा जुगार म्हणतो, ह्या पण ज्या काही व्यसनं आहेत, ज्या काही ह्या गोष्टी आहेत, असं जर तुमच्या घरात असेल किंवा अगदी तुमच्या मुलाच्या बाबतीत पण असेल ना, जर तुम्ही त्याला रुद्राभिषेकाचं तीर्थ दिलं ना तर खूप चांगला अनुभव येतो. ज्यांच्या घरात ही अडचण असेल ना, खरं सांगते, तुम्ही रुद्राभिषेकाचं तीर्थ जर त्या व्यक्तीला दिलं तर खूप चांगला प्रभाव पडतो. तर त्याच्यावर आपल्या रुद्राभिषेक म्हणजे आता बघा, शिवपिंड आणायचे, त्याच्यावर रुद्राभिषेक करायचं असतं, रुद्रपठण करायचं असतं आणि ते तीर्थ त्या व्यक्तीला द्यायचं असतं. आता रुद्राभिषेक कसं करायचं, काय करायचं, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. पण आता सांगते फक्त एवढंच की जर तुमच्या घरात अशी काही अडचण असेल तर त्यांनी रुद्रयंत्र घेऊ शकता आणि ती स्थापना करू शकता. नक्कीच या श्रावण महिन्यात आपल्याला रुद्राभिषेक करायचं आहे, मग ती भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर करू शकता आणि रुद्रयंत्रावर पण आवर्जून करावं. म्हणून रुद्रयंत्र घरात असावं. फक्त मी सांगते म्हणून तुम्ही रुद्रयंत्र घ्यायचं नाही. त्याच्यावर जर काही सेवाच करणार नसाल, सेवा होणारच नसेल, तर अजिबात रुद्रयंत्र घ्यायचं नाही आहे. आता हे झाल्यावर अभिषेक पात्र, ज्याला आपण गळती म्हणतो. आता अभिषेक पात्राचं काय तुम्हाला सांगते. रुद्राभिषेक करताना खूप जास्त मंत्र असतो, तर मग आपल्याला रुद्रपठण करायचं असतं आणि मग काय होतं ना की अर्ध लक्ष त्या वाचनाकडे असतं, अर्ध लक्ष त्या पाण्याकडे असतं. कारण ते पाणी आपण जरी चमच्याने अभिषेक केला तरीसुद्धा एकतर ते पाणी इकडे जाईल का तिकडे जातील,
याचं म्हणजे आपलं वाचनाकडे पण लक्ष जात नाही आणि मग ते अभिषेक पण नीट होत नाही. तर म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, गळती ठेवायची म्हणजे काय अभिषेक पात्र म्हणतो ते तुम्हाला मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते. त्या पद्धतीचं अभिषेक पात्र मिळतं. ते ठेवून तुम्ही जर थेंब 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 पाणी पडत असतं म्हणजे त्या अभिषेक पात्रामधून थेंब थेंब पाणी पडत असतं आणि इकडे तुमची छान सेवा पण चालू असते. अगदी पाणी 1 मिनिटं म्हणजे त्याच्या आत 5 मिनिटं समजा आपलं लक्ष असतं. नाहीतर मग हे प्रत्येक चमच्याकडे इकडे बघतोय तिकडे वाचतोय मग ते आपले मन भटकतं. मग त्याच्यापेक्षा जर तुम्ही डायरेक्ट ती अभिषेक पात्र आणला तरीसुद्धा खूप छान, जेणेकरून तुमचं वाचण्याकडे लक्ष राहील. इथे प्रत्येक वेळेस तुम्हाला तिथे पाण्याचा अभिषेक करायची गरज पडत नाही, कारण त्या गळतीतून थेंब थेंब पाणी खाली पडत असतं. तर तुम्हाला गळतीसुद्धा तुमच्या जवळपासच्या दुकानात मिळून जाईल. त्याचबरोबर शिवलीलामृत पारायण करायचे. तर मग शिवलीलामृत ग्रंथ कुठे मिळेल, तर बघा जवळच्याच दुकानात किंवा धार्मिक पुस्तकं जिथे मिळतात तिथे तुम्हाला ते मिळून जाईल. आणि जेव्हा ज्यांना शिवलीलामृत पारायण करायचं आहे त्यांच्यासाठी आता रुद्राभिषेक करण्यासाठी रुद्राभिषेक करून झाला, जसं आपण कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्राला गुंडाळतो त्याच पद्धतीने तुमच्या घरात जर रुद्रयंत्र असेल तर त्याला सुद्धा तुम्ही रुद्राक्षाची माळ गुंडाळून ठेवू शकता. बघा रुद्राक्ष हे भगवान शंकरांना खूप जास्त प्रिय आहे. तुम्ही जर रुद्राक्षाच्या माळावर म्हणजे जी रुद्राक्षाची जी माळ आहे त्याच्यावर महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जर जप केला ना तर त्या मंत्राची पावर किंवा तुम्ही केलेल्या सेवेचं फळ ती सात्विकता खूप जास्त प्रमाणात तुम्हाला मिळते. कारण रुद्राक्षाच्या माळेवर तुम्ही महामृत्युंजय मंत्र करत आहात किंवा अगदी तुम्ही अमृत संजीवनी मंत्र करत आहात किंवा तुम्ही शिवगायत्री मंत्र म्हणत आहात. जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही करा. एखादा आजारी व्यक्ती असो किंवा एखादा एकदम म्हणतो ना की त्याला खूप जास्त व्यसन आहे, सकाळी उठलं की त्याला लागते, संध्याकाळी झोपायच्या आधी पण तो ड्रिंक करतो, अशा व्यक्तीला तर रुद्राभिषेक तीर्थाचा खूप चांगला परिणाम दिसून येईल. म्हणून तुमच्या पण आयुष्यात जर का अशा अडचणी असतील, अगदी जवळच्या लोकांना जरी असेल तरी नक्कीच त्यांना सांगा की रुद्रयंत्र आणून रुद्राभिषेक केला तर त्याचा खूप चांगला अनुभव आणि फायदा तुम्हाला मिळणार आहे. तर चला आजच्यासाठी फक्त इतकंच झाले. स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. भरपूर लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्या पण काही अडचणी असतील तर त्या दूर होतील. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.